नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर फोर्स अँड प्रेशर बल आणि दाब याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यापैकी सुरुवातीला आपण पाहणार आहेत व्हॉट इज द फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स, डेफिनेशन ऑफ फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स विथ एक्झाम्पल. नाव फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी. बल ही एक भौतिक राशी आहे. देन वी हॅव टू सी इफेक्ट ऑफ फोर्स. फर्स्ट फोर्स कॅन सेट अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इन मोशन. विराम अवस्थेमधील वस्तू गतिमान करण्यासाठी बलाची आवश्यकता लागते. उदाहरणार्थ, जर एखाद्या वस्तूचा आपल्याला स्थानांतर करायचं असेल, तिची जागा बदलायची असेल, तर त्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता लागते. सेकंड, फोर्स कॅन स्टॉप अ मूव्हिंग ऑब्जेक्ट ऑर स्लो देम. जर एखादी वस्तू गतिमान असेल, त्या वस्तूची जर गती आपल्याला कमी करायची असेल किंवा ती थांबवायची असेल, तरीसुद्धा आपल्याला बलाची आवश्यकता लागते. उदाहरणार्थ, जर एखादा डोंगरावरून टेकडीवरून जर दगड घरंगळत येत असेल, तर तो थांबवण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता लागते. किंवा एखादी वस्तू खूप गतिमान असेल, तर त्या वाहनांचं व्हेकलचं ब्रेक दाबून बल लावून आपण तिची गती कमी करू शकतो. थर्ड, फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट. बलाची दिशा बदलण्यासाठी बलाची आवश्यकता लागते. फॉर एक्झाम्पल, फुटबॉल खेळताना मुले चेंडूची दिशा बदलण्यासाठी बलाचा वापर करतात. फोर्स कॅन चेंज शेप अँड साईज ऑफ द ऑब्जेक्ट. बलाचा वापर करून आपण वस्तूची आकार बदलू शकतो. उदाहरणार्थ, स्प्रिंग जर ती आपण दाबली तर तिचा आकार त्या ठिकाणी बदलतो. रबर जर आपण ताणलं तर त्याची लेंथ अँड विड्थ यामध्ये त्या ठिकाणी बदल होतो. देन फोर्स, व्हॉट इज अ फोर्स, बल म्हणजे काय, बल कशाला म्हटलं जातं या संदर्भामधली माहिती आपण पाहणार आहोत. फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी that change the state of rest or of uniform motion of a body in a straight line is called force. एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडवून आणणारी भौतिक राशी ज्याला आपण फोर्स बल असं म्हणतो. नाउ वी कॅन टेक द टाइप्स ऑफ फोर्सेस. टाइप्स ऑफ forces. First is muscular force, स्नायू बल. Second, mechanical force. Third one is gravitational force. Fourth, magnetic force, frictional force, electrostatic force, contact and non-contact force, balance and unbalanced force. These are the types of forces. We have to see one by one. First is muscular force. All the action of our body are performed with the help of bones and muscle. These movements are due to muscular force. आपण आपल्या सर्व शरीरांची हालचाल ही हाडामुळे आणि स्नायूमुळे त्या ठिकाणी करू शकतो. त्याला मस्क्युलर फोर्स, स्नायू बल असं म्हटलं जातं. सेकंड, मेकॅनिकल फोर्स की ज्याला आपण यांत्रिक बल असं त्या ठिकाणी म्हणतो. Some machines are used to work the force applied by machine by fuel or electricity is called mechanical force. की एखाद्या कार्य करण्यासाठी आपण मशीनचा वापर करून आपलं कार्य अधिक सोपं होऊ शकतं, त्याला आपण मेकॅनिकल फोर्स, यांत्रिक बल असं म्हणतो. उदाहरणार्थ, शेतकरी शेतामधली मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. हे एक उदाहरण आपल्याला मेकॅनिकल फोर्स याचं सांगता येईल. थर्ड इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स की ज्याला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो.
The earth pull everything towards itself is called gravitational force. पृथ्वी प्रत्येक वस्तू आपल्याकडे गुरुत्वाकर्षणाने आकर्षून घेते, त्याला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ, एखादी वस्तू, चेंडू जर आपण वरती जर फेकला तर तो पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीकडे आकर्षिला जातो. फोर्थ, मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल. Those substances are attract towards the magnet, that is called the magnetic substances. The force created by a magnet is called magnetic force. Magnetic substances, that is iron, cobalt, nickel, they can attract it towards the magnet due to magnetic force. Then frictional force, घर्षण बल. When two surfaces are rubbed against each other, the force of friction is created. ज्यावेळेस दोन वस्तू एकमेकावरती घासल्या जातात त्यावेळेस त्यामधून घर्षण बल तयार होते. हे घर्षण बल तयार होत असताना त्यामध्ये हीट एनर्जी, उष्णता सुद्धा निर्माण होते. उदाहरणार्थ, वाहनांचं ब्रेक, कॅरमची सोंगटी, यामध्ये त्या ठिकाणी घर्षण बल आपल्याला आढळून येते. 6. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, रबर, प्लास्टिक and ebonite. Due to friction force created by such electricity charge material is called electrostatic force. जर रबर, प्लास्टिक, एबोनाइट यांचं जर आपण घर्षण केलं तर त्या घर्षणामधून विद्युत प्रभार निर्माण होऊन बल तयार होते, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर कंगवा जर आपण केसाला घासला तर त्याकडे कागदाचे छोटे छोटे तुकडे आकर्षिले जातात. देन कॉन्टॅक्ट फोर्स, अ फोर्स दॅट ॲक्ट्स थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट or two or more object is called contact force. जर दोन वस्तूमध्ये प्रत्यक्ष संबंध येत असेल तर त्या बलाला संपर्क बल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, जर एखादं बंद पडलेलं वाहन असेल आणि ते वाहन जर आपण ढकलत असू तर ते कॉन्टॅक्ट फोर्स याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. फुटबॉल, मुले फुटबॉल खेळताना त्या फुटबॉलला पायाने किक मारतात, ते एक उदाहरण आपल्याला कॉन्टॅक्ट फोर्सचं सांगता येईल. संपर्क बल. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असंपर्क बल, अ फोर्स दॅट ॲक्ट्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. जर दोन बलामध्ये प्रत्यक्ष त्या दोन वस्तूचा संबंध येत नसेल मात्र त्यावरती बल हे कार्य करत असेल तर त्या बलाला असंपर्क बल म्हणतो. उदाहरणार्थ, चुंबक, पिन. देन बॅलन्स फोर्स, संतुलित बल. इफ बॉडी इज ॲक्टेड अपॉन बाय टू फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड, opposite in direction and having the same line of action is called balance force. वस्तूवर एका सरळ रेषेत समान परिमाणांची पण परस्पर विरुद्ध दिशा असलेली दोन बले प्रयुक्त केली तर त्या बलांना संतुलित बले म्हणतात. यावेळी परिणामी बल शून्य असते. अनबॅलन्स फोर्स, असंतुलित बल. इफ टू और मोर फोर्सेस ॲक्ट्स ऑन अ बॉडी दॅट देअर रिझल्टंट इज नॉट झिरो, द रिझल्टंट इज अन अनबॅलन्स फोर्स इज प्रोड्यूस ॲक्सलरेशन इन द बॉडी. वस्तूवर दोन किंवा अधिक बले क्रिया करत असतील व त्यांचे परिणामी बल शून्य नसेल तर त्या परिणामी बलास असंतुलित बल असे म्हणतात. अशा बलामुळे वस्तूत त्वरण निर्माण होते.
the diagram of this contact force. This is non-contact force figure we have to see. Balance and unbalanced forces. Now we have to see next point, inertia. Then we have to see inertia. The definition of inertia: the tendency of an object to remain in its existing state is called inertia. म्हणजे वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हटलं जातं. We have to take one activity. Take a postcard and kept it on a glass. Keep a 5 rupee coins on it. Now skillfully push the card. The coin straight away fall in the glass. What is the reason of this activity? That is inertia, because the postcard moves forward due to applied force and coins fall due to the gravitational force it falls on a glass. Now we have to see the types of inertia. First, inertia of the state of rest. विराम अवस्थेतील जडत्व. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of the state of रेस्ट. म्हणजेच वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हटलं जातं. उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. सेकंड टाइप्स ऑफ इनर्शिया. इनर्शिया ऑफ अ मोशन. गतीचे जडत्व. The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called its inertia of motion. For example, a revolving electric fan continues to revolve even after it's switched off. Passenger sitting in the running bus get a jerk in the forward direction if the bus suddenly stop. म्हणजेच वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. Now the third types of inertia, directional inertia. दिशेचे जडत्व. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. For example, if a vehicle in motion along a straight line suddenly turns, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. दिशेचे जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्यास दिशेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेने फेकले जातात. Revision. In this chapter we have to see
the effect of force. That is, force can set a stationary object in motion. Force can stop a moving object or slow them. Force can change the direction of moving object. Force can change shape and size of the object. We can see the definition of a force. Force is a physical quantity that changes the state of rest of uniform motion of a body in a straight line is called a force. Next point, we can see the types of force. There are 8 types of force. First is muscular force, then mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force, electrostatic force, contact and non-contact force, and last one is balance and unbalanced force. These are the example of balance, unbalanced force. Then we have to see inertia. Last time we have to take the inertia. Definition of inertia: the tendency of an object to remain in its existing state is called as inertia. Now, types of inertia: inertia of a state of rest, inertia of a motion, and directional inertia. These are the types of inertia we have to see in this chapter.